बायको. बोला की. अगं भूक लागली, मला काहीतरी खायला दे ना. हे काय झालंच की. अगं उपवास आहे माझा. उपवासाचेच आप्पे तयार केलेत. काय सांगतेस? मग उपवासासाठी एकदम हलकं फुलकं पण पौष्टिक असं काहीतरी बनवतोय आपण. तर येस, त्याची आधी तयारी सुरू करूया. आणि हे मुख्य म्हणजे ना, अगदी हलकं फुलकं आहे. तर अशा छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा. तर काय करायचं आहे, इथे आहे माझ्याकडे लाल भोपळा. लाल भोपळा इतका नाही लागणार, यातला थोडासा पोर्शन मी काढून घेते. त्याला गर काढून घेऊयात आणि किसून घ्यायचं. आता इथे लाल भोपळ्याऐवजी कच्ची केळी, त्याच सोबत बटाटा, रताळं अशा उपवासाच्या ज्या भाज्या चालतात त्या तुम्ही घेऊ शकता. लाल भोपळा इथे किसून झालेला आहे. 1 कप लाल भोपळ्याचा किस आपण वापरणार आहोत. चला आता काही उपवासाचे पदार्थ घेऊयात. साबुदाणा आहे, वरई आहे आणि अगदी प्रमाणबद्ध आपल्याला हे करायचं आहे. तर पाव कप इथे मी घेते साबुदाणा. आता हे ना काय करायचं तुम्हाला सांग. मिक्सर घ्यायचा, मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये जाईल वरई सगळ्यात आधी, साबुदाणा, याच सोबत आल्याचा एक छोटूसा तुकडा पण घालूयात आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील घालूयात. आता जितकं शक्य असेल तितकं मिक्सरमध्ये याची भरड काढून घ्यायची. खूप पेट नाही करायची. चला आता ही भरड काढूयात बाउलमध्ये. बघा एकदम रवाळ केलेलं आहे, खूप असं जाडजूड नाही आहे. आता यामध्ये घालूयात हा किसलेला लाल भोपळा, जिरं, मीठ, लिंबाचा रस आणि लिंबाच्या रसाऐवजी एक 3-4 चमचे दही घालू शकता किंवा 2-3 सायट्रिक ॲसिडचे दाणे घातले तरी चालेल. फक्त त्याला आंबटपणा यावा याकरता. तर यामध्ये पाणी घालूयात आणि याचं पीठ तयार करूयात. आता 1 कप वरई आहे तर 1/4 कप पाण्याचा इथे वापर केला आहे. लाल भोपळ्यातलं पण पाणी जसं हे शिजतं तसं रिलीज होतं, त्यामुळे खूप पातळ करायचं नाही. ही अशी कन्सिस्टन्सी पुरेशी आहे. आणि आता हे मुरण्यासाठी 15 मिनिटं ठेवूयात. आता अगदी झटकीपट होणारी चटणी तयार करूयात. आमच्या घरामध्ये ही चटणी सगळ्यांना प्रचंड आवडते. तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप दही. यामध्ये 1/4 कप आपण घालतोय भाजलेला शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, साखर. पाणी बिणी काही घालायची गरज नाही, सरसरी त्याची पेस्ट तयार करूया. झटकीपट अशी ही चटणी बनवून तयार होते. अजिबात त्याला खूप अशी मेहनत नाही आहे, पण लागते कमाल. प्रचंड चविष्ट होते. दाखवते. आ हा हा, बघा काय तो रंग आलेला आहे. वा 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 वा. आणि टेक्स्चर बघा, क्या बात आहे. वा वा वा. चला हे उपवासाचे आप्पे तयार करण्यासाठी हे जे पीठ आहे हे छान मुरलं आहे, तुम्ही बघू शकाल. हलकंसं दाटसर पण झालेलं आहे. आता यामध्ये घालते फ्रूट सॉल्ट. पण त्याच्याऐवजी फ्रूट सॉल्ट जर उपवासाला तुम्हाला खायचं नसेल तर खायचा सोडा घ्या अर्धा चमचा, त्यावर लिंबू पिळा आणि ते वापरलं तरी काही हरकत नाही. किंवा दही आणि खायचा सोडा असं कॉम्बिनेशन देखील करू शकता. मिसळून घ्यायचं. चला हे मिश्रण तयार आहे.
आप्पे पात्र पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता तेलामध्ये बनवू शकता, मी तुपाचा वापर करते. आता यामध्ये हे पीठ सोडायचं. तर झाकण ठेवूयात आणि खालच्या बाजूने 2 मिनिटं व्यवस्थित हे आप्पे भाजून घेऊयात. चला 2 मिनिटं भाजून झालेले आहेत. वा, बघा काय सुंदर, म्हणजे ती वरई छान शिजते. आता थोडंसं तूप आप्प्यांवर देखील घालूच यात, म्हणजे ही वरची बाजू पण छान भाजली जाईल. आणि हे उलटवायचे. वा वा वा, बघा काय सुरेख रंग आलेला आहे. आणि आता हे वरची बाजू आहे जी आपण खाली टर्न केली, ती देखील छान अशी खरपूस भाजून घेऊया. दोनही बाजूने कमाल भाजून झालेत. आता हे आप्पे काढूयात. लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात, नाहीतर मग असे जाळीवर. चला, याच प्रकारे सगळे आप्पे मी इथे तयार करून घेते. बघा काय मस्त कुरकुरीत झालेत. कमाल होतात हे आप्पे. एकदम कुरकुरीत, कुडूम कुडूम जाळीदार बनतात. आणि मी तर म्हणते हे पीठ तुम्ही तयार करून ठेवू शकता. याचं इडली, आप्पे, ढोकळा असं काय 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 तयार करू शकता. तर या प्रमाणामध्ये 21 आप्पे परफेक्ट असे गुबगुबीत फुगलेले आप्पे बनवून तयार होतात. अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.